जीवनामध्ये मार्ग प्रत्येकाला स्वतःलाच शोधायचा असतो. प्रयत्न पण भरपूर जण करत असतात. मार्गदर्शन आईवडिलांकडून घेतात, गुरुजनांकडून घेतात, आप्तेष्टांकडून होतं, समाजामधून घेतात, पुस्तकं वाचतात. ज्यांच्या नावावर ही संस्था आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सुद्धा खूप चांगल्या कष्टातून देशाचे सर्वोच्च पद भूषवलं. फॉर्च्युनेटली आम्हाला IAS ट्रेनिंगमध्ये ज्यावेळेस असतो त्यावेळेस महामहिम राष्ट्रपती महोदय यांना भेटण्याची एक संधी असते आणि त्यावेळेस डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे राष्ट्रपती होते. राष्ट्रपती भवनामध्ये त्यांना भेटण्याचा आमच्या सर्व बॅचसमोर मलाही एक संधी भेटली. असं सांगितलं होतं की सर्वंट आहात, तुमच्या खांद्यावरती खूप मोठी एक जबाबदारी आहे. ही जबाबदारीला तुम्ही कर्तव्य म्हणून पार पाडाल तर 99.99% लोक जसं करतात तसंच तुम्ही काम कराल. कारण जॉब किंवा जबाबदाऱ्या आपण पार पाडत असतो. तुम्ही फक्त एक जॉब IAS म्हणून, IPS म्हणून किंवा कुणी, आपण शिक्षक असू, आपण अधिकारी असू, आपण आई वडील असू, आपण विद्यार्थी असू, एक माणूस म्हणून असू, सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणूस म्हणून. तर आपण जन्माला येतो, मोठं होतो, आईवडील आपल्याला मोठं करतात, शाळेत जातो, शाळेतून शिकतो, ग्रॅज्युएशन होतं, नोकरी लागते किंवा धंदा करतो किंवा शेती करतो, लग्न करतो, मुलं बाळं होतात, परत आपण आजी आजोबा होतो आणि शेवटी मरतो. हा सर्वसाधारणपणे निसर्गाचा नियम. त्याप्रमाणे जन्माला आलो, या जगात काही दिवस, काही महिने, काही वर्ष राहिलो आणि मृत्यू पावलो. हे जगणं म्हणजे मनुष्य प्राण्याचं, तुमचं आणि माझं, हे इतर जनावरांपेक्षा किंवा प्राण्यांपेक्षा वेगळं कसं? हा प्रश्न तुम्ही आणि आम्ही सर्वांना विचारला पाहिजे. म्हणून तुम्ही ज्यावेळेस एखादा IAS म्हणा किंवा कोणताही एक माणूस म्हणून जगामध्ये जन्माला आल्यानंतर तुमचा जॉब किंवा कर्तव्य, माझे आईवडिलाचे कर्तव्य मी करते, मी शिक्षकाचं कर्तव्य मी करतो, विद्यार्थ्याचं कर्तव्य मी करतो, संस्था आमच्या मित्रांनी काढली ते संस्थेचं कर्तव्य करतात. कर्तव्य जवळजवळ सर्वजण करत असाल, कमी जास्त प्रमाणात, योग्य अयोग्य प्रमाणात करत असतील. परंतु तेवढ्यापुरतं सीमित राहिलं तर ते मेकॅनिकल होऊन जातं आणि मग त्याच्यातून नवीन काही घडतं किंवा चांगलं काही घडतं अशी शाश्वती नसते. जे चाललंय ते चालत राहील. आणि असंच जर चालत राहिलं असतं तर 21व्या शतकामध्ये आज ज्या युगात आपण राहत आहोत त्याला चौथी औद्योगिक क्रांती ज्यावेळेस घडते माहिती तंत्रज्ञानाची, त्या युगापर्यंत आपण आलो नसतो. आपण अजूनही त्या दगडांच्या स्टोन एजमध्येच राहिलो असतो.